चांदोली आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील कृष्णा आणि वारणा नदीपात्रात पाणी पातळी पहाटेपासून वाढली आहे. इस्लामपूर ताकारी, ऐतवडे खुर्द निलेवाडी, ऐतवडे खुर्द चिकुर्डे, जुनेखेड पुंदी पुलावर पाणी आल्याने पूल वाहतुकीस बंद करण्यात आलाय. पुलाच्या दोन्ही बाजूला पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. वाळवा तालुक्यातील कृष्णा नदीकाठच्या जुनेखेड, बहे, होबालवाडी, गौंडवाडी, बनेवाडी या 5 गावांमधील 52 कुटुंबातील 220 नागरिक स्थलांतरित झालेत. 3 कुटुंबे शासनाच्या निवारा केंद्रात तर उर्वरित कुटुंबे नातेवाईकांकडे स्थलांतरित झालेत. तसेच स्थलांतरित जनावरांची संख्या 54 असल्याची माहिती तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे. वारणा नदीवरील ऐतवडे खुर्द, निलेवाडी, ऐतवडे खुर्द, चिकुर्डे, कनेगाव, भरतवाडी, कृष्णा नदीकाठची जुनेखेड, नवेखेड, जुनेखेड, पुंदी, फारणेवाडी, बोरगाव, मसुचीवाडी, जुनेखेड, बहे, इस्लामपूर, बायपास रोड, ताकारी, इस्लामपूर, देसाईमळी वस्ती रस्ते बंद झालेत. परंतु सर्व मार्गांना पर्यायी रस्त्यांची व्यवस्था असल्याने वाहतूक वळवण्यात आली आहे. वाळवा तालुक्यातील कृष्णा नदी काठावरील गावांमध्ये धोक्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी पूरप्रवण गावांचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी ताकारी, साठपेवाडी, गौंडवाडी, रेटरे, हरणाक्ष, दुधारी, बिचूज, शिरटे, कोळे, नरसिंहपूर, बहे, तांबुवे या गावांना भेटी दिल्यात. यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्क राहून आवश्यकता भासल्यास स्थलांतरित होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं. घाबरू नका, पण सतर्क राहा, काही लागलं तर मी आहेच, असा धीर त्यांनी यावेळी दिलाय. कृष्णा नदीची पुराची पातळी वाढायला लागली आहे. सकाळपासून, काल रात्रीपासूनच काही ठिकाणी बरेच पाणी वाढले, पण अजून फार मोठ्या प्रमाणात स्थलांतराचा प्रसंग कुठल्या गावात आलेला नाही. बहे गावात स्थलांतर काही प्रमाणात करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर रेठेरणाक्ष, दुधारी, ताकारी, शिरटे आणि या बाजूला नरसिंहपूर, कोळे, बहे, बोरगाव, खेड, वाळवा, शिरगाव या ठिकाणी भेटी देतोय मी. बऱ्यापैकी लोक आता अवेअर झालेली आहेत आणि कुठंपर्यंत पाणी आलं की बाहेर पडायचं हे लोकांनाही आता माहिती आहे. प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करते आणि प्रशासनाला सहकार्य द्यावं या मनस्थितीत सगळेच आहेत. मला वाटतं की पावसाचा जोरही कमी झालाय. कदाचित उद्यापर्यंत जर पाऊस कोकणातला कमी झाला तर बरंच सुसह्य पुराची परिस्थिती होईल अशी मला अपेक्षा आहे.